एक मराठा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा। जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। क्या बैठ यांची घ्या। आज येवला येथे उपोषणाचा तिसरा दिवस जवळजवळ सूर्यनारायण मावळला आहे आज। आणि जरंगे पाटलांनी आज 9 दिवस आंदोलन झालं त्यांचं। आणि तब्येत खालवल्यानंतर कोर्टाने त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं का तुम्ही उपचार घ्या, तुमच्या किडनीला प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळं त्यांनी आज सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं जिथं ठेय चालू असेल तिथं ठेय त्यांनी माघार घ्यावं। त्याच्यानंतर साखळे असेल त्यांनी मागे घ्यावं, ज्यांचं अन्नत्याग असेल चालू त्यांनी माग घ्यावं। त्या आदेशानुसार आज आम्ही उपोषण थांबवत आहोत। येवला तालुका आणि कोपरगाव तालुका या दोन्ही तालुक्यात साखळी उपोषण स्थगित करत आहोत, माघार घेतो। संघर्ष योद्धा माननीय मनोजी जरांगे पाटील यांचा आजचा आमरण उपोषणाचा 9वा दिवस आणि कोपरगाव व येवला तालुक्यातील सर्व शहर बांधवांचा साखळी उपोषणाचा आजचा 3रा दिवस। आज माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार माननीय मनोजी जरांगे पाटील यांनी आज अन्नत्यागाचं आमरण उपोषण हे स्थगित केलेलं आहे। आणि माननीय संघर्ष योद्धा मनोजी जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व आमरण उपोषण, साखळी उपोषण, ठिय्या आंदोलनं हे आज त्यांनी स्थगित करण्यास सांगितलेले आहे। जसे पाटलांच्या सूचना येतील त्याप्रमाणे कोपरगाव व येवला शहरातील सर्व मराठा सेवक एकत्रितपणे इथून पुढे काम करतील आणि येणाऱ्या सर्व या लढ्यास सगळेजण एकत्रितपणे ठाम राहतील। माननीय संघर्ष योद्धा मराठ्यांचे क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी सन्माननीय न्यायालयाचा सन्मान ठेवून त्यांचं मरण उपोषण स्थगित केलं। त्यामुळं आज येवला व कोपरगाव मराठा सेवक यांनी पण आज येवला व कोपरगावच्या वतीने जे येवल्यामध्ये साखळी उपोषण चालू केलं होतं त्याचंही आम्ही आज स्थगित करणार आहोत, हे सर्वांना आम्ही जाहीरपणे सांगत। थांबा थांबा थांबा, तो त्याची बाईट आहे ना जरा व्यवस्थित राहा। आणि